आपण स्पर्धेचं आयोजन केलं होतं. त्यापैकी पहिली स्पर्धा होती सांस्कृतिक स्पर्धा. यामध्ये ज्यांनी भाग घेतला आहे त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. सहभागाबद्दल तुम्हाला स्मरणिका दिली जाईल. त्यांनी आपापली स्मरणिका घ्यायची आहे आणि शेवटी 3 क्रमांक सांगण्यात येतील. त्यांनी आपलं बक्षीस घ्यायचं आहे. एक नाव घेतोय मी. आदिवासी नृत्य मनोहर पाटील पाळा. त्या टीमने यायचंय पुढे. पूर्ण टीमने यायचंय. आदिवासी नृत्य मनोहर पाटील पाळा सहभागासाठी प्रमाणपत्र. लवकर या. आधी सहभाग आणि त्यानंतर मग आहेत का 3 क्रमांक. पुढचा होता लगेच नाच मोखाळा कुंडाचा पाडा सहभागासाठी या. कुंडाचा पाडावाले कोणतरी एक जण या. नंतर मग कुंडा पुढे आहे तुम्हाला. कुंडाचा पाडातला एक जण या कोणीतरी या. टोळा चल पुढे. मान्यवरांच्या हस्ते सन्मान्य मान्यवर. पुढचा होता सर. दिवाळीचा सण दुपटण सहभाग आला का पुढे सर. पुढे आदिवासी संस्कृती नृत्य मनोहर काजूपाडा सहभाग. चला काजूपाडा या पुढे. काजूपाडा सावरे काजूपाडा चला. सावरे आले का. सावरे राशी आदिवासी राजा पुढे काजूपाडा. बनमिंग तुला मनोहर पोलीस लाईन डोंगरी सहभाग. चला दुपटण बदल बस्तर बडा होता. बस्तर बडा हो शिष्य आले देवीवाले. जोरात टाळा. 3रा क्रमांक संघाव. टाळ्या वाजवण्यावरती कोणताही जीएसटी नाहीये. 3य क्रमांक पटकावलेला आहे ढोल नाच. त्यामुळे आज एक पथक त्यांचे तुकडे गेलेले आहेत. त्यांचे 3य क्रमांक ढोल नाच घोसाळी मोखाडा तालुका. गाड्यांचा गजर झाला पाहिजे. कौतुक करताना कोणी नाट्य सजवलो. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढील स्पर्धा. पुढचा सहभागी वक्ता होता रक्षता वंदना रवींद्र गुजर सहभाग. प्रतिभा विजय काळे श्रावण. पुढचा सहभागी वक्ता. पुढील वक्ते होते दामोदर काशीनाथ या. जे तुम्हाला माहिती आहे ते लिहून काढा. पुढचा वक्ता होता रितिका अमोल यांचं सन्मान चिन्ह विजय काळे घेतील. त्यांनी मला मेसेज केला होता. आता पहिले 3 क्रमांक घेऊ आपण. 3रा क्रमांक पटकावलेला आहे क्रांतिकारक होता. त्यांच्याबद्दल खूप छान बोलली होती. आम्हालाही नाव माहिती नव्हतं. धन्यवाद. असाच
अभ्यास चालू ठेव आणि खूप खूप मोठी हो. बोलणारे मला इथे म्हणजे यायला जेवढा म्हणजे ज्यांनी प्रयत्न केला त्यांचं नाव आहे देवेश दादा. म्हणजे मी इथपर्यंत आली नसती, त्यांनी मला म्हणजे खूप देवेश आणि शाळा. देवेश काय पुढे एकदा म्हणजे समोर ये. प्रयत्न माझ्यासाठी केले. देवेश काय पुढे ये, समोर तुझ्या बाजूला ये. थँक्यू देवेश. यू आर ग्रेट इन्स्पिरेशन आहेस तू. म्हणून म्हणाले NPSC करतोय, मोठं स्वप्न बघतोय. उद्या तहसीलदार कलेक्टर म्हणून तुला निश्चित यश मिळेल. चिकित्सक अभ्यास आपल्या शिवोदय अकॅडमीचा विद्यार्थी आपल्या अकॅडमीमध्ये शिकतो. सागर त्याच्यावरती मनोज सागर जर्नलिस्ट आहे, घेतोय. पत्रकार. गंगागौरी महादेव मोखाळा. स्वागत करूया. वेदांत म्युझिकल. इंस्टावर काय टाकलंय, इंस्टावर काय टाकलंय 12 वाजेपर्यंत वाजवणार असं सांगितलं. कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि आम्हाला चांगले विचार ऐकायला मिळाले याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो साहेब. तसेच सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित श्री स्वामी भारतनाथ सरस्वती महाराज, तुमचंही मी आभार मानतो. तसेच श्री सन्माननीय नरेशजी मराड सर, तुम्हीही वेळात वेळ काढून जव्हारवरनं या ठिकाणी आलात, या कार्यक्रमात तुम्ही उपस्थिती लावली, तुमचंही मी आभार मानतो. तसेच या गावचे सन्माननीय प्रथम नागरिक सरपंच श्री चेतन पाटील साहेब, तसेच ग्रामपंचायत सभासद वर्ग, कर्मचारी वर्ग यांचं सर्वांचंच मी आभार मानतो. तसेच युट्यूब आदिवासी कलाकार या ठिकाणी जे आदिवासी युट्यूब कलाकार उपस्थित आहेत, सांगायचं झालं तर काही वर्षा अगोदर सगळेजण या ठिकाणी पालघरमध्ये तरी निदान हिंदी गाणी वगैरे पिक्चर मधले ऐकायची, पण आता जिकडे तिकडे बघायला गेलं तर ऐकायला मिळतं ते फक्त आदिवासी गाणी. लग्नात सुद्धा आणि कुठेही घरात सुद्धा, म्हणजे तो आदिवासीचंच घर आहे असं नाही, दुसऱ्या घरात सुद्धा आदिवासीच गाणं ऐकायला मिळत आहे. हे खूप मोठं आहे. या युट्यूब आदिवासी कलाकारांचं सुद्धा मी सर्वांचं आभार मानतो. तसंच मनोर पोलीस स्टेशन यांचं सुद्धा आभार मानतो. नियॉन फाउंडेशन, ज्या नियॉन फाउंडेशनने सलग 5 दिवस पाण्याची व्यवस्था करून दिली, त्या नियॉन फाउंडेशनचं मी खूप खूप आभार मानतो. तसंच हे जे स्टेज उभं केलेलं आहे, ही जी जागा आहे, आज शनिवार होता, शनिवारी रिक्षावाल्यांची म्हणजे खूपच धंद्याच्या बाबतीत म्हणायला गेलं तर चांगला होतो, पण या स्टेजमुळे थोडंसं त्यांना कदाचित अडचण आली असेल. तर या प्रगती रिक्षा चालक मालक संघ यांचं सुद्धा मी आभार मानतो. तसेच आपल्या या कार्यक्रमात सांस्कृतिक व वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेले सर्व स्पर्धक या सर्वांचं मी खूप खूप आभार मानतो. स्पर्धेत तुम्ही सगळ्यांनी भाग घेतला, आपली कला दाखवली, तुमचं सगळ्यांचं आभार. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, हळदी कुंकू हा जो काही कार्यक्रम झाला, हा कार्यक्रम अरिहंत सोसायटी यांच्या जागेत झाला. त्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली, त्या अरिहंत सोसायटी यांचे मी खूप खूप आभार मानतो. तसेच पत्रकार बंधू भगिनी या सर्वांचं खूप खूप आभार. आणि आजच्या या कार्यक्रमात, जयंतीच्या रॅलीच्या कार्यक्रमात ज्या ठिकाणी पाणी स्टॉल लावलं, ते केमिस्ट असोसिएशन मनोर यांचं मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी पाण्याची व्यवस्था करून दिली, त्यांनी स्टॉल लावले पाण्याचे. तसेच जैन युवक संघ यांनी सुद्धा पाण्याचा स्टॉल लावला होता, त्यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. तसेच मेगा इलेक्ट्रॉनिक यांनी सुद्धा पाण्याची व्यवस्था करून दिली, स्टॉल मांडले.
या कार्यक्रमात चांगली मदत केली, त्यांच्या सगळ्यांचं मी खूप खूप आभार मानतो. तसेच आपल्या या कार्यक्रमात कलापथकचे हजेरी लावले कलापथकांनी. ते कलापथक ढोलनाच मोखाड्यावरून आले. गंगा गौरी महादेव मोखाडा, गौरी नाच टाकवाल, टिपरी नाच दुपटण, तारपा नाच पोळा व वेदांत म्युझिकल या सगळ्यांचंच मी आभार मानतो. या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली, आपली चांगली कला दाखवली, आपल्या कलेने लोकांना मंत्रमुग्ध केलं. तुमचं सगळ्यांचंच खूप खूप आभार. तसंच सगळ्यात मोठी गोष्ट असते म्हणजे एखाद्या कार्यक्रमात पार पाडायचं झाला तर आर्थिक मदत ही खूप महत्वाची असते असं मला तरी वाटतंय. तर ज्या कोणी दानशूर लोकांनी आर्थिक मदत केली व वस्तुरूपात सुद्धा मदत केली त्या सर्व देणगीदारांचं एकदम मनापासून खूप खूप आभार मानतो. तसंच कार्यक्रमाचा दुसरा भाग म्हणजे कोणताही कार्यक्रम सक्सेस करायचा असला तर त्या कार्यक्रमात प्रॅक्टिकल काम करावं लागतं. जे पडद्याआड काम होतं ते ज्या पडद्याआड काम केलं त्या सर्व महिला व युवा टीम कार्यकर्ते या सर्व कार्यकर्त्यांचं मी खूप खूप आभार मानतो. मंडप डेकोरेटर राजेश मथे यांचं व त्यांच्या टीमचं आभार मानतो. या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने स्टेज उभं करून दिलं. सांस्कृतिक वक्तृत्व स्पर्धा, हळदी कुंकू कार्यक्रम या ठिकाणी चांगल्या ठिकाणी स्टेज उभा करून दिले, त्याचं मी आभार मानतो. स्पीकर विनोद वायडा यांचा आभार मानतो. फोटो व रेकॉर्डिंग म्युझिक ऋत्विक वाडकर व टीम यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. बॅनर संतोष गुप्ता व छपाई कार्यक्रम अजय गुप्ता या सगळ्यांचंच मी खूप खूप आभार मानतो. कार्यक्रमाचा प्रचार सुद्धा झाला होता. या प्रचार करण्यासाठी कार्यक्रमाचा प्रचार केला होता. या कार्यक्रमाच्या प्रचारात यश वाडू या आपला कार्यकर्ता आहे, त्यांनी विनामूल्य प्रचार केला, त्यांचा सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. कार्यक्रमाचा रथासाठी टेम्पोची जी व्यवस्था करून दिली हे रवी कुंभारे यांचा सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. रांगोळी, आता या ठिकाणी कार्यक्रमाची काही रांगोळी आहे, ज्या ठिकाणी स्पर्धा झाला त्या ठिकाणी सुद्धा 3-4 दिवस रांगोळी काढली होती. त्या मानसी धावरे व त्यांची टीम या ताईंचं मी खूप खूप आभार मानतो. आज कलापथकांसाठी जेवणाचा कार्यक्रम दुपारी होता. हा जेवणाचा चांगला कार्यक्रम जो ठेवला आणि ज्या स्वयंपाकीने हे जेवण शिजवलं त्या कार्यकर्त्याचं नाव आहे बाळकृष्ण धावरे व त्यांच्या टीम यांनी आज दुपारच्या जेवणाची व्यवस्था करून दिली, त्यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. हार व फुले यांची ज्यांनी व्यवस्था करून दिली हे असे संतोषजी खांडेकर साहेब यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानतो. आणि आजचा माझा हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपतो. धन्यवाद. नेवल फाउंडेशनचा एक सन्मान या ठिकाणी राहिला. नेवल फाउंडेशन जय गावतारी, जय कंसरी, जय कणसरे, जय धरतरी. जय धरत्री.